65,000 शाळा भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव. मराठी शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक. मराठी शाळांचं अस्तित्व वाचवण्यासाठी डावे प्रणीत विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरलेली आहे. नागपुरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लाल वादळ रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या डावेप्रणीत विद्यार्थी संघटनेने आज नागपुरात शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोठा मोर्चा काढला. हातात लाल झेंडे घेऊन यशवंत स्टेडियमवरून टेकडी पॉईंटपर्यंत पायी निघालेल्या शेकडो महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी त्यांचे सरकारविरोधी घोषणांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. विद्यमान राज्य सरकार मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घालत आहे. राज्यात 18,000 शाळा बंद करण्यात आलेल्या असून शाळा दत्तक योजनेच्या नावाखाली आणखीन 65,000 शाळांना भांडवलदारांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येतो आहे. शिवाय शिक्षणाचे बाजारीकरण करून शिक्षण सामान्यांचे आवाक्याच्या बाहेर नेले जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे नावाखाली शिक्षण क्षेत्राचे भगवेकरण केले जाणार असल्याचा आरोप या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन आलो होतो. सरकार शाळा विकत आहे, शाळांचं खाजगीकरण आहे आणि त्यासाठी मंत्री भेटत नाहीये आणि त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करीलो. एवढे तास झाले, दिवसभरापासून आम्ही इथं मंत्र्याचा वाट बघून राहिलो. मंत्र्याला आम्हाला भेटायची जर हे नसेल आम्ही या मुख्यमंत्र्याला निषेध करतो. हे सगळे मंत्री शासनाने घेतलेला आहे ते तरी त्यांनी मागे घ्यावा. दत्तक शाळा योजनेचा निर्णय घेऊन 65,000 शाळा विकण्याचा सरकारचा डाव आहे. यांनी मागे घ्यावा. कॉर्पोरेटची दलाली करू नये. दादा भुसे आणि चंद्रकांत पाटील याचा निषेध आम्ही करतो. मंत्री हाय हाय मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे, त्याचा विरोध आम्ही करत आहे आणि हे असे म्हणतात तुम्हाला बोलण्याचा आम्हाला त्याची चर्चा करायची हा मुद्दा आहे. आम्ही स्टंट मारायला नाही आलो, आम्ही स्टंट करत नाही. आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही विद्यार्थी आहोत. आम्हाला हे म्हणणं नाही. तुम्ही गेट पर्यंत पोहोचला गेले 3 तास झाले, 3 ते 4 तास झाले आणि मंत्र्याचा पीए येऊन आम्हाला सांगतो की साहेबांना फोटो द्या, फोटो काढा, निवेदन द्या. आम्ही काही स्टंट मारायला फोटो काढायला आलो का? अरे बाबा, महाराष्ट्रातल्या 18,000 शाळा बंद करते हे भाडकाऊ सरकार. या लोकांनी 65,000 सरकारी शाळा दत्तक योजनेमध्ये देऊन कॉर्पोरेटची दलाली करली आहे. प्रमुख मागणी काय आहे तुमची? शाळा बंद करू नये. महाराष्ट्रातल्या दत्तक शाळा त्या ठिकाणी योजना रद्द करावी. गव्हर्नमेंटनी 419 गव्हर्नमेंट आयटीआयचा खाजगीकरण बंद करावा. यासाठी आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मोर्चा काढला. मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्याध्यक्ष ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन.